चांदवडच्या मातीत रंगला चांदवडी रुपया राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा। चांदवड येथील सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळ आणि सार्वजनिक वाचनालय चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2026 उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला। हा सोहळा साहित्य, कला आणि मराठी संस्कृतीचा अविस्मरणीय उत्सव ठरला। कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक सायली आचार्य यांनी सादर केलेल्या स्वागत गीत व ईशस्तवनाने झाली। मंडळाचे प्रभारी अध्यक्ष रवींद्र देवरे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या दशकभराच्या साहित्यिक वाटचालीचा आढावा घेतला। प्रमुख पाहुणे तथा प्रसिद्ध कवी राजू देसले यांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या साहित्यिक चळवळीचे कौतुक करताना सांगितले की चांदवडी रुपया मंडळ ग्रामीण भागात साहित्यिक चळवळ जिवंत ठेवत मराठी भाषेचे संवर्धन करत आहे। अशी सांस्कृतिक चळवळ शहरांमध्येही रुजण्याची गरज आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र मलोसे यांनी साहित्यिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की लेखकांनी मराठीतील अस्सल शब्द आणि बोली भाषा लोकांपर्यंत पोहोचल्या तरच भाषेला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा आणि व्यापकता मिळेल, असे ते म्हणाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र मलोसे यांनी साहित्यिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की लेखकांनी केवळ पुरस्कारांसाठी नव्हे तर समाजाला दिशा देण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लेखन करावे। यंदाचा प्रतिष्ठेचा चांदवडी रुपया युवा पुरस्कार चंद्रपूरचे अविनाश पोईनकर आणि रत्नागिरीचे डॉक्टर अनिकेत मयेकर यांना प्रदान करण्यात आला। तसेच काव्य पुरस्कार सांगलीचे कवी चंद्रकांत बाबर, साहित्य प्रेरणा पुरस्कार मालेगावचे कवी राजेंद्र दिघे आणि लक्षवेधी पुरस्कार नाशिकचे फणींद्र मंडलिक यांना देऊन गौरवण्यात आले। पुरस्कार स्वीकारल्यानंतर मान्यवरांनी आपल्या साहित्य निर्मिती मागील प्रेरणा, अनुभव आणि संघर्ष उपस्थितांसमोर मांडले। यानंतर कवी संदीप देशपांडे, कवी जनार्दन देवरे आणि सागर जाधव जोपुळकर यांनी पुरस्कार प्राप्त साहित्य कृतींवर अभ्यासपूर्ण भाष्य केले। कार्यक्रमात माया ठोके, संदीप गुजराथी, ऋषिकेश दायमा, अक्षरा देवरे आणि दिगंबर देवढे तर समाजाला दिशा देण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लेखन करावे। यंदाचा प्रतिष्ठेचा चांदवडी रुपया युवा पुरस्कार चंद्रपूरचे अविनाश पोईनकर आणि रत्नागिरीचे डॉक्टर अनिकेत मयेकर यांना प्रदान करण्यात आला। तसेच काव्य पुरस्कार सांगलीचे कवी चंद्रकांत बाबर, साहित्य प्रेरणा पुरस्कार मालेगावचे कवी राजेंद्र दिघे आणि लक्षवेधी पुरस्कार नाशिकचे फणींद्र मंडलिक यांना देऊन गौरवण्यात आले। पुरस्कार स्वीकारल्यानंतर मान्यवरांनी आपल्या साहित्य निर्मिती मागील प्रेरणा, अनुभव आणि संघर्ष उपस्थितांसमोर मांडले। यानंतर कवी संदीप देशपांडे, कवी जनार्दन देवरे आणि सागर जाधव जोपुळकर यांनी पुरस्कार प्राप्त साहित्य कृतींवर अभ्यासपूर्ण भाष्य केले। कार्यक्रमात असंख्य साहित्यप्रेमी, वाचक आणि नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी शांताराम हांडगे यांनी केले, तर निमंत्रक व सचिव सागर जाधव जोपुळकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सोहळ्याची सांगता केली। लोकमान्य 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड। असंच काम करत राहा आणि चालू ठेवा। बाय द वे, धावणे आणि पळणे आणि धावणं हे रनिंग टुवर्ड्स आहे आणि पळणे हे रनिंग अवे आहे। म्हणजे एखाद्या गोष्टीपासून दूर पळायचं एका गोष्टीकडे किंवा कापणे आणि चिरणं। सो भाजी चिरतो आणि बोट कापलं जातं, त्याच्यामध्ये म्हणजे जी सुरी वापरतात ती स्थिर आहे की हालचाल करणारे यावर असते, छोट्या छोट्या गोष्टी असतात। सो भाषेतले शब्द सुद्धा तत्परपणे किंवा ऍक्टली वापरले गेले पाहिजेत, याकडे आपण कटाक्ष हवा। आपण हे घरात सुद्धा पाळलं पाहिजे, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा पाळलं पाहिजे। आणि हा भाग जरी असला तरी मी म्हणलं तसं भाषेचा शास्त्रशुद्ध अभ्यास या दृष्टीने पण काही पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा। मंडलिक साहेब आहेत जे एका संख्येच्या या
सविताताई दरेकर मी डॉक्टर मोलसे सर यांना विनंती करतो की आपल्या कन्याचंही स्वागत आपण या ठिकाणी करावं. सविताताई दरेकर वर्तमानपत्रात असे साहित्य क्षेत्रामध्ये असे त्यांची नेहमी चालत असते अशी वंदनाताई गांगोडे यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. आताच बीएड अभ्यासक्रमासाठी त्यांच्या पुस्तकाची निवड झाली असे रमेशजी आयरे सर यांचे स्वागत या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मी संदीपजी देशपांडे सर यांना आयरे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. नंतर चांदोड क्षेत्रामध्ये सर्वांना सहकार्य करणारे सुभाषजी कोल्हार सर, कवी राजू देशमुख सर यांना विनंती करतो ज्यांच्या काव्याचं प्रकाशन झालं आणि 26 वर्षांनंतर त्यांची लेखणी आमच्यापर्यंत पोहोचली असे दिगंबरजी देवडे सर यांचे स्वागत या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मी अविनाशजी गोविंदकर चांदोडमध्ये संस्कृत भाषा कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणारे ऋषिकेशजी सर यांचे स्वागत या ठिकाणी. अशा पुरस्काराचं वितरण या ठिकाणी होईल. मंचाच्या पुढे अविनाशजी गोविंदकर यांचे येऊन स्वागत करावं आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अविनाशजी गोविंदकर यांचे या ठिकाणी सत्कार होत आहे, पुरस्कार वितरण होत आहे. आणि खरोखरच चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्राचं सर्वात शेवटचं टोक, त्यांची लेखणीच्या माध्यमातून आज चांदोड सारख्या या शहरामध्ये अविनाशजी गोविंदकर या ठिकाणी आले. आपल्या लेखणीच्या माध्यमातून आपण कुठपर्यंत जात असतो याचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. मी मंचावरील सर्वांना विनंती स्टेथोस्कोप असतो, त्यांना आपण डॉक्टर म्हणतो, पहिलं शस्त्र डॉक्टरांचं असतं. परंतु याही पुढे आपल्याला असंही म्हणावं लागेल त्या लेखणी डॉक्टरांकडे आणि आलेल्या आहेत. आणि मानपत्र वाचण्यासाठी मी संदीपजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अर्थात सांगली रत्नागिरी असतील चारही कोपऱ्यातून या ठिकाणी ही पुरस्कारांची साहित्य प्रेरणा पुरस्कार 2026 हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, दिला आहे. श्री राजेंद्र केवळबाई प्रसाद दिघे मालेगावकर आदर्श शिक्षक आहे, लेखक आहे, कवी आहे. शिक्षण व साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे. मी रावसाहेबजी जाधव, रवींद्रजी देवरे आणि सागरजी जाधव यांना विनंती करतो तर त्यांच्या पुष्पार अर्पण करून या सर्वप्रथम स्वागत करावं. आणि मानपत्र वाचण्यासाठी मी तुम्हाला अक्षता देवरे हिला विनंती करतो आपण मानपत्राचे वाचन करावं. अक्षता देवरे. चांदोडी रुपया साहित्य कला रसिक मंडळातर्फे आपणास पुरस्कार मिळाला, त्याबद्दल तुमचं काय? पहिल्यांदा पुरस्कार हा स्वीकारला पाहिजे. महत्त्वाच्या गोष्टी पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार मिळणं एक सांस्कृतिक परिवर्तनाची नांदी असं मला वाटतं. कारण कुठलीही गोष्ट मान्यतेशिवाय होत नाही. हा इथला एक सांस्कृतिक व्यवहार, तो व्यवहार पूर्ण करण्याच्या करता तुम्हाला तुमच्या साहित्य तुमच्या कलावंत असण्याला कुठल्या तरी जबाबदार घटकानं मान्यता दिली जाते. आणि या निमित्तानं माझ्याच्या विविधतेचे हळूहळू
लावली आहे वा या माझ्या कविता संग्रहाला चांदोडी रुपया हा जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक आनंद व्यक्त करतो आणि या दोन्ही संस्थांचे आभार मानतो. एक तर वाचनालय आणि दुसरं चांदोडी रुपया या दोन्ही संस्था ज्यांनी माझ्या साहित्यकृतीला पुरस्कार दिला, सन्मानित केलं आणि माझ्या कवितेची दखल घेतली. माझ्या येणाऱ्या आगामी काळामध्ये माझ्या लेखनाला उर्मी आणि बळ देणारा हा पुरस्कार आहे असं मी मानतो. पुन्हा एकदा धन्यवाद. चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळातून आपल्याला पुरस्कार मिळाला त्याविषयी चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळ चांदवडचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असणारा चंद्रपूर गडचिरोली जिल्हा आणि गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीनं खाणकाम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, आदिवासींचं विस्थापन होत आहे आणि त्यावर एक शोध पत्रकारितेच्या अंगानं संशोधनात्मक सुरजागड विकास की विस्थापन हे जे पुस्तक मी लिहिलं त्याला हा पुरस्कार दिला. मला वाटतं की शेवटच्या माणसांचा हा सन्मान आहे आणि मला एक परत आनंद होतो की चांदवडचं पूर्वी यादवकालीन नाव हे चंद्रपूर होतं आणि मी चंद्रपूरमधून येतो त्यामुळे चंद्रपूरच्या माणसाने चंद्रपूरचा केलेला सन्मान मला असं वाटतं. अतिशय प्रामाणिक काटेकोरपणे ही पुरस्काराची निवड केली आणि खऱ्या अर्थानं लेखक ज्या प्रश्नांवर लिहितो त्याला जेव्हा पुरस्कार मिळतं तेव्हा त्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जातं. या निमित्तानं गडचिरोलीतल्या आदिवासींच्या प्रश्नांवर लक्ष वेधलं जाईल हा आशावाद मला या ठिकाणी वाटतो. थँक्यू. माझं नाव डॉक्टर अनिकेत मयेकर. मी रत्नागिरीवरून आलो. माझ्या स्टेथोस्कोप या पुस्तकासाठी ह्या चांदवडी रुपया पुरस्कारासाठी निवड झाली. मला तर हा पुरस्कार घेताना एवढंच वाटलं की आपल्या माणसांनी, आपल्या मातीतल्या माणसांनी या पुरस्कारासाठी निवड केली. कारण मी सुद्धा एका ग्रामीण भागातील मातीतला माणूस आणि या पुरस्कारासाठी निवड करून मला मातीतला आणि प्रेमाचा पुरस्कार मिळाल्याचं मला एक समाधान मिळालं. चांदवडी रुपया साहित्य कला रसिक मंडळातून पुरस्कार. खरं तर एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना चांदवडच्या साहित्य रसिक कला मंडळाने माझ्या समूहाच्या कार्याची दखल घेतली आणि हा पुरस्कार आज मला दिला. त्या पुरस्काराने माझी भविष्यातील काळाची जबाबदारी वाढली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना जाणीव आणि संवेदना प्रगल्भ करत वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचं काम आणि साहित्य चळवळीला प्रेरणा देण्याच्या कामाबरोबरच मराठी भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी या पुरस्कारामुळे व्हावी. ही पुरस्कार ऊर्जादायी ठरतात. चांदोडच्या सर्व मान्यवरांचा आणि निवड समितीचं मनापासून आभार मानतो. खेड्यापाड्यामधल्या ज्या अशा सांस्कृतिक चळवळी आहेत त्याच खरं आणि साहित्य विश्वाला खऱ्या अर्थाने मजबूती आणि प्रदान करतायत. समाजामध्ये जे काही चांगलं वाईट आहे त्याला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम किंवा चांगला माणूस निर्माण करण्याचं काम चांदवडी रुपयासारख्या ज्या चळवळी आहेत त्या फार मोलाच्या आहेत. त्यासाठी इथली जी मंडळी आहे काम करणारी त्यांच्याविषयी कायमच आपण ऋण बाळगले पाहिजे असं मला वाटतं. आणि हे पुरस्कार जे आहेत ते